महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह। आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती। भाजप पक्ष पूर्ण ताकदीने परदेशी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। डॉक्टर दिनेश परदेशी हेच नगराध्यक्ष होतील। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष भाजप। वैजापूर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची धडाकेबाज सभा। वैजापूर नगर परिषद निवडणुकीत प्रचाराची चुरस आपल्याला वैजापूरमध्ये पाहायला मिळत आहे। दोन्हीही उमेदवार एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत। अशातच वैजापूर नगर परिषद निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांची वैजापूरमध्ये धडाकेबाज सभा। विकासासाठी परदेशी यांना निवडून द्या अशी साद त्यांनी मतदारांना घातली। केंद्रातलं असणारं सरकार आणि राज्यातलं असणारं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं सरकार हे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे, हा विश्वास देण्यासाठी मी इथे आलो आहे। यावेळी माजी मंत्री डॉक्टर भागवत कराड, मंत्री अतुलजी सावे, जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते, भाजपचे अविनाश पाटील गलांडे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती तसेच माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांचीही भाषणे झाली। राज्यासह जिल्ह्याचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। तसेच युती आघाडी घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अखिल शेठ यांच्यासह त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते।